Very good morning to all students. We are discussing about cell and cell organelles. From that, we are already discussed about organelles like nucleus, endoplasmic reticulum, Golgi complex, then lysosome. Okay. Now we are moving towards the organelle number 6th, that is mitochondria. आय थिंक मला वाटतं आपण मागच्या क्लासमध्ये याची डायग्राम पण काढली होती. डायग्राममध्ये आपण सांगितलं की मायटोकॉन्ड्रिया हॅव टू मेम्ब्रेन्समध्ये एक आउटर मेम्ब्रेन आणि एक इनर मेम्ब्रेन, अशा प्रकारची डायग्राम आपण ड्रॉ केली होती, बरोबर. दिस इज अन आउटर membrane, this is an inner membrane. ह्याला सांगितलं होतं हा मध्ये जे फ्लुइड पार्ट असतो दॅट इज कॉल्ड मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स सांगितलं होतं. आणि इथं पार्टिकल्स असतात जेव्हा एनर्जी प्रोडक्शन करतं हे मायटोकॉन्ड्रिया, ह्याला म्हणतात F0 किंवा F1 पार्टिकल्स हे प्रेझेंट असतात. याच्या व्यतिरिक्त आपण सांगितलं होतं क्रिस्टे आहेत, हे जे फोल्डेड एरिया आहेत यांना आपण काय म्हणतो, क्रिस्टे. यांना काय म्हणतो, क्रिस्टे. तर हा आहे एक मायटोकॉन्ड्रियाचा स्ट्रक्चर. त्यामध्ये तुम्हाला लेबलिंग लक्षात ठेवायचे. मी तुम्हाला परीक्षेमध्ये डायग्राम काढायला पण सांगू शकतो. तर आउटर मेम्ब्रेन, इनर मेम्ब्रेन, हे मधलं जे पार्ट असतं ते मॅट्रिक्स आहे, त्याचं मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स म्हणू. त्याच्यानंतर हे जे पार्टिकल्स दाखवले ते F0 आणि F1 पार्टिकल्स असतात. आणि हे जे फोल्डेड पार्ट आहे तो आहे क्रिस्टेचा. याच्यानंतर या मॅट्रिक्समध्येच असाच एक सर्क्युलर डबल स्ट्रँडेड DNA असतो. सर्क्युलर DNA हे काय आहे, त्याचा सर्क्युलर DNA, स्वतःचा DNA. या मायटोकॉन्ड्रियाकडं त्याचा स्वतःचा DNA असतो. त्याला बाहेरून प्रोटीन बनवायच्या गरज पडत नाही. बाहेर म्हणजे सेलच्या बाहेरच्या प्रोटीन्सचा वापर तो करत नाही. तो स्वतः त्याचं रिप्लिकेशन करतो, स्वतःचाच DNA तो स्वतः बदलतो, डबल करतो आणि दुसरा ऑर्गेनल बनवू शकतो. म्हणजे एका मायटोकॉन्ड्रियापासून तो दुसरा मायटोकॉन्ड्रिया बनू शकतो, राईट. अशा प्रकारचे दोन मायटोकॉन्ड्रिया. तर याला म्हणायचं ॲटोनॉमस ऑर्गेनल. याला काय म्हणायचं, ॲटोनॉमस ऑर्गेनल. पॉईंट्स नोट करा या मायटोकॉन्ड्रियाचे काही. इट इज अ डबल membranous organelle. ओके. आणि काय म्हणू, इट हॅव इट्स ओन DNA. इट इज autonomously replicated organelle. ॲटोनॉमसली रिप्लिकेटेडचा अर्थ होतो तो स्वतःच डिव्हिजन स्वतःच करून घेतो. म्हणजे त्याच्याकडं स्वतःचाच DNA आहे, तो बाहेरच्या प्रोटीन्सचा वापर करत नाही, त्याच्याकडं स्वतःच क्षमता असते. इट इज ऑल्सो कॉल्ड as power house of cell. It is also called as power house of cell. ह्यांच्या या ऑर्गेनलमध्ये एनर्जी प्रोडक्शन होतं. ओके. आपल्या शरीरात जी ऊर्जा लागते, ऊर्जा कशासाठी लागते, कुठलंही काम करण्यासाठी, कुठलंही वर्क करण्यासाठी जी ऊर्जा लागते त्याची निर्मिती या मायटोकॉन्ड्रियामध्ये म्हणजेच तंतुकणिकेमध्ये केली जाते.
ओके. तर पॉवर हाऊस ऑफ सेल का म्हटले तर पॉवर म्हणजे त्याच्याकडं एनर्जी आहे, खूप क्षमता आहे. हाऊस म्हणजे घर, का तर इथं एनर्जी प्रोडक्शन होतं. ओके. एनर्जी प्रोडक्शन म्हणजे तिथं ऊर्जा निर्मिती होते आणि तिथून ऊर्जा सप्लाय पण केली जाते त्या सेलला, पेशीला. ओके. तर हे आहे स्ट्रक्चर कोणाचं, मायटोकॉन्ड्रियाचं. आता आपण बघूया याची फंक्शन्स. फंक्शन्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया. सगळ्यात पहिलं फंक्शन सिंथेसिस म्हणा किंवा प्रोडक्शन म्हणा, सिंथेसिस ऑफ ATP, दॅट इज एनर्जी. काय आहे फुल फॉर्म याचा ATPचा? ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट. ओके. तो एनर्जी करन्सी आहे, ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट. ATP, ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट. सिंथेसिस करणं एनर्जीचं. ओके. अजून हा काय करतो मायटोकॉन्ड्रिया? इट स्टोर अँड सप्लाय द एनर्जी. स्टोअर पण, सिंथेसिस तर करतोच, सोबत स्टोअर पण करतो आणि सप्लाय पण करतो. कशाचं? एनर्जीचं. ओके. तर याच्या व्यतिरिक्त काहीतरी सिंथेसिस केलं जातं, तर ते काय असतं? थर्ड, सिंथेसिस ऑफ प्रोटीन्सचं सिंथेसिस केलं जातं. याच्यावर व्यतिरिक्त काही लिपिड्स पण या ठिकाणी सिंथेसिस, प्रोटीन्स अँड लिपिड्स असं करा, यांचं सिंथेसिस होतं. हे आहे मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रियाचे हे स्ट्रक्चरल पॉईंट्स, हे स्ट्रक्चर डायग्राम काढायची, खाली फिगरला नाव देणार स्ट्रक्चर ऑफ मायटोकॉन्ड्रिया. आणि फंक्शनमध्ये हे 3 फंक्शन, मेजर फंक्शन लक्षात ठेवायचं. सिंथेसिस ऑफ ATP सगळ्यात महत्त्वाचं. जेव्हा आपल्या शरीरामध्ये ऊर्जेची कमी पडते, तर एखादी पेशी आहे त्याच्याकडे जे मायटोकॉन्ड्रिया असतात अवेलेबल, ते सगळे काय करतात, आपण जे खाल्लेलं अन्न असतं त्याचं ग्लुकोजमध्ये कन्व्हर्जन झाल्यानंतर त्या ग्लुकोजपासून जे आहे एनर्जी प्रोड्यूस करण्याचं काम हे मायटोकॉन्ड्रियाचं असतं. ओके. सो दिस इज अबाउट मायटोकॉन्ड्रिया. Now next organelle, वॅक्यूल. वॅक्यूल जो आहे, स्मॉल वॅक्यूल प्रेझेंट इन ॲनिमल सेल. ओके. ॲनिमल सेलमध्ये छोटासा असतो आणि इन केस ऑफ प्लांट large vacuole present in plant cell. Okay. Large vacuole as compared to plant cell, ॲनिमल सेलच्या कंपेअरमध्ये प्लांट सेलकडं वॅक्यूल मोठा असतो. ते आपण जेव्हा प्लांटची सेलची डायग्राम काढली होती तिथं दाखवलं होतं, मोठा वॅक्यूल प्रेझेंट असतो. तर वॅक्यूल एक्झॅक्टली असतो कशासाठी? प्रत्येक ॲनिमल्समध्ये किंवा प्लांट्समध्ये हे वॅक्यूलचं काम काय आहे ते पाहू आपण. वॅक्यूल इज ऑल्सो काइंड ऑफ सिंगल मेम्ब्रेनस sac like
बॉडी. ओके, सॅक लाईक बॉडी. एक असं सॅकसारखं एक स्ट्रक्चर असतो ज्याच्यामध्ये सॉलिड लिक्विड वेस्ट जे असतात सेलच्या, ओके, सेलचं जे जे काही रेस्पायरेशन झालेलं असतं, बाय प्रोडक्ट बनतील, त्या बाय प्रोडक्ट्सना स्टोअर करण्याचं काम या व्हॅक्यूलचं असतो. तर व्हॅक्यूलचे स्ट्रक्चर्सबद्दल आपण एवढंच सांगू शकतो की इट इज अन सिंगल मेम्ब्रेनस सॅक लाईक बॉडी which is present in a animal as well as plant cell. In case of animal cell it is a small structure, and while in case of plant cell it is a large. Okay, so there is difference only in a size, but functions are similar in both case. Okay, आता या ठिकाणी काय होतं, मग आता आपण बघूया याचं फंक्शन्स एक्झॅक्टली हा करतो काय. तर पहिलं आहे इट मेंटेन ऑस्मॉटिक प्रेशर. इट मेंटेन ऑस्मॉटिक प्रेशर. ऑस्मॉटिक प्रेशर मेंटेन करण्याचं काम करतो. ओके, आणि दुसरं म्हणजे हा काय करतो, इट स्टोर सेल्युलर बाय प्रोडक्ट्स. हे बाय प्रोडक्ट्स असतात कोणते, बाय प्रोडक्ट म्हणजे तो प्रोडक्ट जे की वेस्ट म्हणून बनला जातो. सपोज करा आपण काय करू, ग्लुकोजचं ब्रेकडाऊन करू. इथं करूया C6H12O6. हे काय आहे, हे आहे ग्लुकोज, राईट, हे आहे ग्लुकोज. सेलमध्ये जेव्हा ग्लुकोज जातो त्याच्यासोबत काय होतं बघा, इथं ऑक्सिजनच्या 6 मॉलिक्युल्सचा वापर होतो. 6O2च्या मदतीनं होतं काय, इथं आपण लिहूया सेल्युलर रेस्पिरेशन किंवा रेस्पिरेशन. काय होतं, सेल्युलर रेस्पिरेशन. याचं ऑक्सिडेशन सिम्पली आपण म्हणू, ब्रॅकेटमध्ये लिहिणार मी ऑक्सिडेशन. कोणाचं, ग्लुकोजचं. ऑक्सिडेशन म्हणजे ऑक्सिजनच्या प्रेझेंटमध्ये ग्लुकोजचं ब्रेकडाऊन करणं, दॅट इज कॉल्ड ऑक्सिडेशन. आता इथं बघा, इथं काय बनतो, इथं घेऊ आपण CO2 प्लस H2O प्लस ATP. आता ग्लुकोजचं शरीरामध्ये ब्रेकडाऊन होतं कशासाठी, मेन उद्देश काय आहे, टू प्रोड्यूस एनर्जी, राईट. एनर्जी म्हणजे ऊर्जा तयार करणं, हेच असतं या ग्लुकोजचं पचवायचं. गरज कशासाठी आहे, तर आपल्याला ऊर्जा पाहिजे. ऊर्जा म्हणजे ॲडिनोसाईन ट्रायफॉस्फेट हे त्याचं रूप आहे. ओके, ऊर्जा कोणत्या रूपात असते शरीरात, तर ATPच्या फॉर्ममध्ये, ॲडिनोसाईन ट्रायफॉस्फेटच्या. आता ह्या ठिकाणी हे काय आहे, कार्बन डाय ऑक्साईड. हे काय आहे, H2O म्हणजे वॉटर आहे, हे पाणी आहे. हे पण बनतं सोबतच. तर याचं काही आपण काय बनवावं म्हणून बनवलं होतं का, हे आम्हाला पाहिजेत CO2, आम्हाला वॉटर पाहिजे म्हणून बनवलं नाही. आपला उद्देश काय होता, ATP बनवायचा होता, पण सोबत हे देखील बनले, कारण ह्याच्यामध्ये तसं अटॅचमेंट होतं. म्हणून ह्यांना म्हणतात, ह्यांना काय म्हणायचं, हे चुकून बनलेले किंवा ते आपल्या कामाचे नाहीत, त्यांना म्हणतो आपण बाय प्रोडक्ट. तर हे बाय प्रोडक्ट. व्हॅक्यूल काय करतो, सेलमध्ये जे काही बाय प्रोडक्ट्स बनतील ते टॉक्झिक असतात. सेलसाठी CO2 चांगला असतो का, नाही. सेलसाठी जास्त पाणी चांगला असतो का, नाही. तर मग त्या गोष्टी त्या ज्या हार्मफुल ठरू शकतात सेलला, तर त्यांना स्टोअर करतं, त्या बाय प्रोडक्ट्सना स्टोअर करतं कोण, हा व्हॅक्यूल. हे याचं एक फंक्शन आहे. आता याच्यानंतर प्लांटमध्ये काय करतं बघा, इन प्लांट व्हॅक्यूल प्रोवाइड टर्जिडिटी अँड रिजिडिटी.
प्लांटमध्ये टर्जिडिटी अँड रिजिडिटी प्रोव्हाइड करण्याचं काम हे व्हॅक्युलस करतो, कारण तिथं मोठा आहे. टर्जिडिटी म्हणजे सेलला असं खूप मोठी स्वेल करणं. ह्याच्यामध्ये जेवढं प्लांटमध्ये तेवढा मोठा आहे तेवढंच मटेरियल त्याच्यात स्टोअर राहतो आणि त्या सेलला फुगवतो तो. दॅट इज कॉल्ड टर्जिडिटी. आणि रिजिडिटी म्हणजे त्याला जेवढं ताण त्याच्या सेलवॉलवरती पडेल प्लांट सेलच्या तेवढं ती घट्ट वाटते सेल. घट्ट सेल बनवणं त्याला म्हणतो रिजिडिटी. तर हे प्रोव्हाइड करतं कुठं? इन केस ऑफ प्लांटच्यामध्ये. आता बऱ्याचशा बाय प्रोडक्ट्स आहेत ते ॲनिमल सेलमध्ये वगैरे जे आहेत, ऑस्मोटिक प्रेशर, काही वेस्ट गॅसेस वगैरे यांचं स्टोरेज पण होतं. ते काही डिफरंट फंक्शन्स आहेत. तर हे आहे व्हॅक्यूल आणि त्याची फंक्शन्स. ओके. अजून एक आता महत्त्वाचा ऑर्गनल जो की प्लांटमध्ये सापडतो, प्लास्टिड्स. ओके. हे प्लास्टिड्स काय असतात? एक सेल ऑर्गनल आहे फाउंड इन प्लांट सेल. कुठं? प्लांटच्या सेलमध्ये सापडत असतो. हे प्लांट सेलमध्ये का सापडतो? कारण तुम्हाला माहिती आहे प्लांट परफॉर्म काय परफॉर्म करतात ते? फोटोसिंथेसिस ड्यू टू प्रेझेन्स ऑफ प्लास्टिड्सचं काम बघा. प्लास्टिड आपल्याला बेसिकली दोन प्रकारचे दिसतात. पहिले असतात ल्युकोप्लास्ट आणि दुसरे असतात क्रोमोप्लास्ट. ल्युकोप्लास्टमध्ये इथं ॲक्च्युली अजून एक इथं डिवाईड करू शकतो आपण. थर्ड किंवा हा सेकंड करू, ह्याला थर्ड करू, हे सेकंड. क्लोरोप्लास्ट. ओके. 3 पार्ट्समध्ये बेसिकली या प्लास्टिड्सना डिवाईड करू शकतो आपण. ल्युकोप्लास्ट म्हणजे असा पार्ट कोणाचा? या प्लास्टिडचा जो की कलरलेस असतो. कसा आहे हा? कलरलेस. ओके. कलरलेस आहे, कुठल्याच प्रकारचा कलर नसतो. आणि हा काय करतो? हा स्टोरेज करतो. स्टोरेज ऑफ फूड. जे सिंथेसिस केलं जातं फूड त्यांच्यामध्ये प्लांटमध्ये, त्याचं स्टोरेज करण्याचं काम हे ल्युकोप्लास्ट करतो. कलरलेस आहे. आता हे क्रोमोप्लास्ट, क्रोमो नावातच आहे. क्रोमो मीन्स कलर. ओके. तर क्रोमोप्लास्ट काय करतात? दे प्रोव्हाइड व्हेरियस कलर प्रोव्हाइड करतात प्लांटला. प्लांट्स आपल्याला बघा, वनस्पती कशा हिरव्या कलरच्या दिसतात, त्यांची फ्लावर पिवळ्या कलरच्या पण असतात, पर्पल कलरच्या असतात, कधी कधी व्हाईट कलरच्या असतात. हे सगळी कलर कोणामुळे येतात? ड्यू टू द क्रोमोप्लास्ट. ओके. कलर प्रोव्हाइडिंग ऑर्गॅनल. क्लोरोप्लास्ट काम काय आहे? सिंथेसिस ऑफ फूड. काय आहे? सिंथेसिस ऑफ फूड. तर हे क्लोरोप्लास्टच्या टाईप्स आहेत. बाकी थोडंसं डिटेलमध्ये आणखीन आपण नेक्स्ट क्लासमध्ये पाहूया. ओके.